नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिनल लोकराज्य YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण काय बघितलं मागच्या लेक्चरमध्ये? तर आपण बघितलं फिजिक्सचा सिलेबस। त्यानंतर आपण काय बघितलं की चार प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी आहेत। कोणकोणत्या? फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी। आज आपण काय बघणार आहे? तर आज आपण बघणार आहे फंडामेंटल क्वांटिटी म्हणजेच काय? मूलभूत एकक किंवा मूलभूत राशी म्हणजेच काय? मूलभूत राशी। आता फंडामेंटल म्हणजेच काय? ज्या भौतिक राशी, ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ज्या वस्तू आहेत आपल्या अवतीभोवती जेवढे गोष्टी असतील त्याचे जे एकक आहे म्हणजे मोजण्याची एक गोष्ट, मोजण्याची एक सिस्टीम हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते। हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते म्हणजेच काय? आता आपण याचे उदाहरण बघू। आता बघा, लेंथ म्हणजेच काय? आपण मीटर मध्ये मोजतो, पण याच ठिकाणी जर स्पीड घेतलं तर स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम, यालाच काय म्हणतात? मीटर पर सेकंड। आता लेंथ याला हे एकच युनिट आहे, एकच एकक आहे, याला 2 युनिट मीटर पर सेकंड, आपल्याला हे 2 युनिट दिसतात म्हणजेच काय? की हे दोन गोष्टींपासून बनलेली क्वांटिटी आहे आणि ही काय? एका गोष्टीपासून बनलेली क्वांटिटी। आता युनिट म्हणजेच काय? तर मला सांगा, आपण लहानपणापासून बघितले की 1000 ग्राम म्हणजे 1 केजी होते, पण हे कुठं ठरलं असेल? कुठेतरी ठरलं असेल ना? हे मापण्यासाठी आपल्याला काहीतरी वस्तू लागेल, आपल्याला काही गोष्टी लागतील, तर त्या गोष्टी म्हणजेच काय? एकक। एकक म्हणजेच युनिट। मग बेस्ट युनिट कोणतं आहे? तर एसआय युनिट, त्यालाच काय म्हणतात? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट। याच्यानुसार जे युनिट पूर्ण ग्लोबली ऍक्सेप्टेड आहेत, जे पूर्ण ग्लोबली ऍक्सेप्टेड आहेत ते म्हणजेच काय? फंडामेंटल युनिट। आता फंडामेंटल युनिट कोणकोणते? तर आपण ते कशी लक्षात ठेवू? तर आपण एक शॉर्ट ट्रिक तयार केली आहे, MLTCANT। MLTCANT, M म्हणजेच काय? मास, म्हणजेच काय? वस्तुमान। M म्हणजेच काय? मास, मास म्हणजेच काय? वस्तुमान। लेंथ म्हणजे लांबी, वेळ, टाइम म्हणजे वेळ, इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारा, अमाउंट ऑफ सब्सटन्स म्हणजे पदार्थाची राशी, पदार्थाची राशी, तापमान आणि ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजेच काय? प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाची तीव्रता म्हणजेच काय? आता ल्युमिनस इंटेन्सिटी हा नवीन शब्द आहे, म्हणजेच काय? जो सूर्याचा प्रकाश येतो किंवा आपल्या घरी जो लाईट आहे, तो लाईटचा जो प्रकाश येतो तो आपल्यापर्यंत कोणत्या तीव्रतेने पोहोचतो, किती सेकंड मध्ये पोहोचतो, तर याला म्हणतात ल्युमिनस इंटेन्सिटी। टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ताप आला तर तुम्ही टेम्परेचर मोजता, पाणी तापलं तर त्याचं टेम्परेचर मोजता। अमाउंट ऑफ सब्सटन्स म्हणजे आपल्या अवतीभोवती जेवढे पदार्थ असतील, जेवढेही अणू रेणू कितीही कण असो, ते झाले पदार्थाच्या राशी। इलेक्ट्रिक करंट म्हणजे तुमच्या घरी असलेला फ्लो, एक एनर्जी, विद्युत धारा, टाइम, लांबी आणि वस्तुमान म्हणजेच मास, हे 7 प्रकारचे काय आपल्याला बघायला मिळतात? फंडामेंटल राशी। आता याची काय बघणार आहे आपण? याचे जे युनिट आहेत हे आपले झाले मेजर युनिट, पण हे कशात तरी मोजतात ना? तर मास कशात मोजतो आपण? लांबी कशात मोजतो आपण? तर मास मोजतो आपण किलोग्राम मध्ये। मास कशात मोजतो आपण? किलोग्राम मध्ये। लांबी कशात मोजतो आपण? तर मीटर मध्ये मोजतो। कशात मोजतो? मीटर मध्ये। टाइम कशात मोजतो आपण? तर आपण टाइम मोजतो सेकंड मध्ये। इलेक्ट्रिक करंट कशात मोजतो आपण? आपल्याला माहिती आहे आपण एंपियर मध्ये मोजतो। आपण एंपियर मध्ये मोजतो। अमाउंट ऑफ सब्सटन्स कशात मोजतो? तर आपल्याला माहिती आहे की मोल मध्ये
क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर आपण काय बघणार होतो, फंडामेंटल युनिटवर आलेले असंख्य एक्झाम, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनवर कॉम्पिटिटिव्ह एक्झामवर कसे कसे क्वेश्चन आलेले आहेत. तर आपण पहिला क्वेश्चन काय बघितला, व्हॉट इज नॉट अ फंडामेंटल युनिट. आता मला सांगा की फंडामेंटल युनिट किती आहे. तर आपण काय बघितलं, 7 आहेत. कोण कोणते आहेत, MLTC ALT, MLTC ALT. तर मग यातलं कोणतं फंडामेंटल युनिट नाहीये. तर आपण माहिती आहे की आपल्याच्यात v नाहीच आहे, म्हणजे आपल्याच्यात वेलोसिटी नाहीच आहे, म्हणजे पहिल्याचं उत्तर काय येते 4. दुसरा क्वेश्चन काय, द फंडामेंटल क्वांटिटीज आर, दिस इज SI युनिट. तर हाऊ मेनी म्हणजे किती आहेत. तर आपण काय बघितलं, तर आपल्याला माहिती आहे 7 आहेत, त्याचं उत्तर किती येते 3. म्हणजे एका टॉपिकवर आपण जवळपास 8 ते 10 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि ते कशा कशा प्रकारे येतात हे आपण बघत आहोत. आता बघा तिसरा क्वेश्चन काय की SI युनिट ऑफ मास. आता मासचे SI युनिट काय, तो कोणीही उठून सोडून सांगेल की किलोग्राम आपल्याला मासचे युनिट बघायला मिळते. SI युनिट ऑफ टाइम, टाइमचं SI युनिट काय, तर मला सांगा मिनिट मध्ये येते का नाही, आवर मध्ये येते का नाही. आपण काय बघितलं, सेकंड मध्ये बघितलेलं आहे. तर पहिल्याचं उत्तर काय आहे 4, दुसऱ्याचं काय आहे 3, तिसऱ्याचं काय आहे 1, चौथ्याचं काय आहे 3. आता सांगा SI युनिट ऑफ टेम्परेचर जूल आहे का, नाही. केल्विन आहे का, तर हो. सेल्सियस आहे का, तर नाही.